ऋणानुबंध ऋणानुबंध ह्या इनिशिएटिव्ह मध्ये आजपर्यंत आपण खूप फॅमिलीजना फार जवळून बघण्याचा प्रयत्न केला. खरं तर सॅन अँटोनियो महाराष्ट्र मंडळ ह्या मराठी कम्युनिटीमध्ये आजपर्यंत खूप अशा फॅमिलीज होत्या ज्यांपासून आपण हाय हॅलो तर करत होतो, पण त्याबद्दल त्यांच्या आयुष्यात जाऊन आणि त्यांना जाणून घेण्याचा हा नवीन अनुभव आपल्याला ऋणानुबंध ह्या इनिशिएटिव्ह मुळे मिळाला. ह्या इनिशिएटिव्ह मुळे खूपच म्हणजे अगदी हाय प्रोफेशनल पासून आपण सर्वसाधारण अशा सर्व लोकांना आपण आजपर्यंत त्यांचा प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. ही संकल्पना ज्यांच्या डोक्यातनं आली आणि ज्यांनी ह्या संकल्पनेसाठी की खरोखर आपले अगदी वीकेंड सर्व पणाला लावून आणि एफर्ट्स टाकले, अशी आज फॅमिली, त्यांना आज आपण इंटरव्ह्यू करतो आहोत. तर आज आपण भेटूया ज्यांच्या डोक्यातनंही आलेली संकल्पना आहे ते डॉक्टर राकेश मोरे आणि डॉक्टर सोनिया मोरे. थँक्यू पहिल्यांदा आमच्या घरी आल्याबद्दल आणि आमचा इंटरव्ह्यू तुम्ही आज घेताय, सो थँक्यू फॉर दॅट. सो राकेश, बोला. सगळ्यात आधी आपण तुझा इंटरव्ह्यू सुरू करण्याच्या आधी ह्या इनिशिएटिव्ह बद्दलच बोलूया. Okay. की तुला काय वाटलं, म्हणजे कसं ही संकल्पना तुला सुचली आणि काय तुझा उद्देश होता ह्या Sure. संकल्पनेमागे? सो आय थिंक जेव्हा जयेश प्रेसिडेंट झाला 2023 जून जुलैमध्ये तो साधारण प्रेसिडेंट झाला, 24 मध्ये, सॉरी. हा, सो त्यावेळेस त्यांनी विचारायला सुरुवात केली लोकांना, सगळ्या ग्रुप्समध्ये, मित्रांना, की आपण काय करू शकतो, काय नवीन करू शकतो, वेगवेगळं करू शकतो, तुमची आयडियाज सांगा. ही आयडिया माझ्या डोक्यात होती आधीपासून खूप, पण मग तो राईट टाइम होता पिच करण्यासाठी. मग त्याला म्हटलं की अशी एक आयडिया आहे माझ्याकडे किंवा माझ्या डोक्यात आहे की आपण फॅमिलीजला जनरली फक्त इव्हेंट्स मध्ये, फंक्शन्स मध्ये भेटतो, गणपती, दिवाळी, दसरा, आणि वी नो अ पर्सन, आपल्याला त्याचं नाव माहिती असतं, फेस माहिती असतं, तेवढीच हाय बाय होतं, ओळख होते, पण कळत नाही की बाबा त्या फॅमिलीचं बॅकग्राऊंड काय आहे किंवा त्यांची स्टोरी काय आहे. आपल्याला जर ते कनेक्शन स्ट्रॉंग करायचं असेल कम्युनिटी म्हणून, तर आपल्याला जर एकमेकांची स्टोरी माहिती असेल, एकमेकांचे स्ट्रगल्स माहिती असतील आणि एकमेकांचा प्रवास माहिती असेल, तर मे बी आपण त्यांच्याशी जास्त रिलेट करू शकतो आणि आपली फक्त ओळख वरची न राहता त्याला थोडी एक डेप्थ येऊ शकते आणि ऍज अ कम्युनिटी म्हणून पण आपण काइंड ऑफ क्लोज येऊ शकतो. तर तोच थॉट होता. मी त्याला सांगितली आयडिया, त्याला आवडली आणि मग जसे पिच केले तसे तुमच्यासारखे लोक पुढे आले हेल्प करा. आपली टीम झाली छान. सत्य इथे आहे, रिद्धी आहे जे खूप एडिटिंगचं महत्वाचं काम करते, तुम्ही दोघे आहात, रुजुता आहे, पंकज आहे आणि भरपूर वर्षा आहे. सो भरपूर लोक पुढे आली, भरपूर लोकांनी इंटरव्ह्यूज घेतले आणि मेन म्हणजे की भरपूर सॅमच्या फॅमिलीजनी आम्हाला चांगला, आपल्या सगळ्यांना चांगला प्रतिसाद दिला आणि त्यांनी अप्रिशिएट केलं आणि ते स्वतः पुढे येऊन आले, म्हणाले की आमचा इंटरव्ह्यू आम्हाला द्यायला आवडेल. आणि किती छान छान इंटरव्ह्यू झाले, म्हणजे काही इंटरव्ह्यूज तर फार हार्ट टचिंग होते, काही फार इन्स्पिरेशनल होते, काही म्हणजे कोळी गाठण्यासारखे अद्भुत होते, आउट ऑफ द वर्ल्ड होते. आणि अशा इतक्या ग्रेट पर्सनॅलिटीजची आपण ऍक्च्युली आपल्या सॅन अँटोनियोमध्ये खरंच खूप, इट्स व्हेरी रेअर की एवढे हिरे आपल्या सॅन अँटोनियोमध्ये आहेत आणि खूप टॅलेंटेड लोक आणि फॅमिलीज आहेत आणि त्यांच्याशी आपल्याला बोलता आलं, संवाद साधता आला आणि हा काइंड ऑफ एक ठेवाच म्हणायला लागेल जो राहील कायमचा त्यांच्यासाठी, आपल्यासाठी आणि कोणालाही आपल्या नेक्स्ट जनरेशनलाही बघायचं असेल तर त्यांना अवेलेबल आहे. तुला हे नाव कसं सुचलं, ऋणानुबंध? या नावाच्या मागे काय? सो नाव इंटरेस्टिंग होतं, कारण मी फक्त इनिशिएटिव्ह त्याला पिच केलं की असं असं आहे, तर त्याला म्हटलं की नाव तूच दे, तूच ठरव. तर त्यांनी मला लगेच मेसेज केला की ऋणानुबंध. मी म्हटलं की हेच नाव ठेव. तर मी त्याला म्हटलं की ओके, तू आता हे नाव सजेस्ट केलंय, आता अजून बाकीच्यांना विचारत बसू लोकांनी, वेळ घालू नको, हे नाव मला आवडलंय, तुला आवडलंय, राईट? सो लेट्स पुट दिस. कारण ऍक्च्युली बघायला गेलं तर आपल्या इनिशिएटिव्हचा बेस त्या नावात कव्हर होतो, म्हणजे जे आपल्याला कन्व्हे करायचं, ऋणानुबंध, जे कनेक्शन आपल्याला फोर्ज करायचे ते कनेक्ट होत आहे त्या शब्दामधून. सो तसं ते नाव आलं. खूप छान, थँक्यू की हा इनिशिएटिव्ह सुरू केलास. त्यामुळे आम्हालाही खूपच नवीन आणि ग्रेट पर्सनॅलिटीजना भेटता आलं, पर्सनली त्यांना जाणून घेता आलं खूप जवळ. थँक्यू तुम्हाला सगळ्यांना पण हेल्प करण्यासाठी आणि आय एम ब्लेस्ड टू बी एबल टू डू दिस. लाईक आय ऑलवेज से, राईट, फक्त आयडिया नाही, ते एक्झिक्युशन करायला पुरा एक टीम लागते, डेडिकेटेड टीम लागते. राकेश स्वतः डॉक्टर आहे, वाटत नसलं तरी पण डॉक्टर आहे, लहान मुलं आहेत आणि एवढं बिझी स्केड्यूल असताना पूर्ण सिटीचा फिरत असतो त्याच्या प्रोफेशनसाठी. आणि बाकी सगळे जे यामध्ये आले,
राईट, कॅमेरा पासून एडिटिंग पासून इंटरव्ह्यू खूप वेळ गेला. या पर्टिक्युलर इनिशिएटिव्ह खूप वेळ फ्रंट एंडिंगला गेला आणि बॅक एंडिंगला गेला. राईट. काही लोकांनी साथ दिली, बऱ्याच लोकांनी दे अलाउड अस टू. कारण टाइम कन्झ्युम आहे प्रत्येक एपिसोडच्या मागे, ते शूट करणं, ते शेड्यूल करणं, एडिटिंग करणं. प्रत्येक एपिसोडला ऑन अन ऍव्हरेज एक 5 ते 6 तास तरी लागतात. करेक्ट. So, आणि मग ते स्केड्युलिंग बॅक अँड फोर्थ होतं. Correct. काही लोकांना माहित नाही कसं असतं, दे हॅड क्वेश्चन मार्क, मग त्यांच्याशी बोला, त्यांचे क्वेश्चन्स करेक्ट. सॉर्ट करा आणि then मग ती इंटरव्ह्यू घ्या. सो इट्स अ प्रोसेस. पण तुझा एक अनुभव काय होता म्हणजे हे सगळं फॅमिलीजना इंटरव्ह्यू करताना, की कारण खूप लोक कॅमेरा शाय असतात, सो त्यांना बोलता कसं केलंस, काय होता त्यामध्ये? सो ऍक्च्युली इंटरेस्टिंग आहे, कारण आपल्याला असं वाटतं जनरली हे असतं ज्यांनी कधी कॅमेरा फेस केला नाही किंवा स्टेजमध्ये काय केलं नसेल, आधी काय एक्सपिरियन्स नसेल, तर त्यांना थोडंसं शाय वाटतं. पण एकदा तुम्ही इनिशियल 5-10 मिनिटं जाऊन दिलीत इंटरव्ह्यू मध्ये, तो कॅमेरा हा फॅक्टर निघून जातो. कारण तुम्ही शेवटी संवाद एका पर्सन बरोबर करताय जो तुमच्याशी इंटरव्ह्यू घेतोय. तो कॅमेरा हा पार्ट निघून जातो आणि मग त्याच्यानंतर ते मोकळे होतात आणि बाय द टाइम इंटरव्ह्यू संपतो त्यांना कळतही नाही आणि ते त्यांना एवढं अजून बोलायचं असतं इंटरव्ह्यू संपला तरी, कारण बाय दॅट टाइम दे आर टोटली रिलॅक्स्ड. सो कॅमेरा हा जो फॅक्टर आहे किंवा तो असेल तुम्हाला, तर तो फर्स्ट इनिशियली 5-10 मिनिटासाठी असतो, नंतर इट्स लाईक नॉर्मल कॉन्व्हर्सेशन जसं आपण बोलतो तसं. आणि रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण जनरली जाऊन प्रत्येक वेळेला उजळणी करत नाही. लाईफ मध्ये काय झालं, बऱ्याच जणांचा इंटरव्ह्यू आम्ही करताना तेच झालं की नंतर ते इतके आभार व्यक्त करत होते की बरं झालं तुमच्यामुळे आम्हाला पुन्हा आमचा प्रवास एकदा जगता आला, लहानपणाच्या आठवणी. ते सांगताना ते खूप इमोशनलही होत होते. काही जण खूप त्यांच्या लव्ह स्टोरीज सांगताना, प्रपोज कसं केलं हे सगळं सांगताना खूप हसत होते. सो हो, म्हणजे खूप छान वाटलं आम्हाला या प्रवासात. मजा आली, ऍक्च्युली खरं सांगायचं तर मजा आली. युनिक होती आणि आपले सगळे पॅशनेट लोक आहेत, त्यामुळे ही आपल्याला साकारता पण आली. सो राकेशच बोलतोय. आपण आता सोनियाकडे वळूया. सोनिया ही खूप हसरी व्यक्ती आहे. तिचा कॉन्व्हर्सेशन हसण्याने चालू होतं आणि एंड पण हसण्याने चालू. तर तुझ्या आयुष्याबद्दल आपण थोडं मागे जाऊ. वेअर डिड यू ग्रो अप? तर मराठी माझी प्रायमरी भाषा नाही आहे, पण आय एम गोइंग टू स्पीक इन दॅट. ऑब्विसली इंग्लिश आलंय मध्ये, जी कम्फर्टेबल असेल ती. हो, डेफिनेटली. आणि प्लीज एक्सक्यूज माझ्या ग्रामॅटिकल मिस्टेक्स. इंटरमिडिएट गुजराती पण येऊ शकते, डोंट वरी. तर बॉर्न अँड ब्रॉट अप इन पुणे. आणि लहानपण वॉज व्हेरी फन, ऍडव्हेंचरस अँड एक्साइटिंग. आणि मला असं वाटतं की अजूनपर्यंत ते 3 फॅक्टर्स माझ्या लाईफमध्ये तेवढेच इंटेन्सिटी, दॅट इंटेन्स इन माय लाईफ स्टाईल. कुठे झालं? मी वाड्या कॉलेज पुण्यात आहे, त्याच्या जवळून लाईक मे बी 5 मिनिट्सच्या अंतरावर होती. माहेर म्हणजे माझं तिथे आहे, नारंगी बाग म्हणून एक कम्युनिटी सोसायटी आहे तिथे. ऑल रिलेटिव्ह सगळे तिकडेच आहे. आणि coming from the background, I have been following Aga Khan. He is our spiritual leader. तर त्यांच्यामुळे we had a lot of groups. त्यात आम्ही स्काउट्स अँड गाईड्स मुवमेंट जास्त करायचे आणि व्हॉलंटियर वर्क आणि जास्त करायचे. आणि त्याच्यामुळे ऍडव्हेंचरसाठी, ट्रेकिंगसाठी तर खूप धमाल मस्ती झाली आहे लहानपणी. अँड इट्स बिन अ फन प्रवास. तसं नाही, पण लहानपण म्हणजे तुझं काय होतं बॅकग्राऊंड? तुझ्या घरी किती जण होते? ओके, कसं होतं एक लहानपण? काहीतरी एखादी आठवण सांग लहानपणी. माझ्या घरी माझी बहीण, मॉम, डॅड आणि मी, चौघे आम्ही. अँड आठवण म्हटलं की आपल्या घरच्या बाजूलाच लाईक माझी एक्सटेंडेड फॅमिली, मॉम साईडची सगळी राहायची. तर मामा, मामी आणि 2 मामाज आहे आणि मावशी. तर त्यांचे सगळे कझन्स आणि आम्ही मिळून वी वुड स्पेंड समर्स टुगेदर. रात्री छुपाछुपी, स्टॉप पार्टी हे सगळं दंगामस्ती करायचं. हो हो, सगळे आम्ही ते करायचो. आणि नंतर वी यूज टू गो कॅम्पिंग साठी जायचो आम्ही. सँच्युरीज आणि नॅशनल फॉरेस्ट ते सगळं आम्ही फिरायचो, लाईक कझन्स एकत्र अलॉंग विथ दी एंटायर ग्रुप. मधुमलाई, रणथंबोर, बोंडला. तर जिथे जे मेन सिटीज असतात तिथे न जाता डायरेक्टली जंगलमध्येच जायचं. तर असं म्हणाले की आम लाईक ओके, फिरून आली राजस्थान नाही, मी रणथंबोरला जाऊन आली असं म्हणू शकते. यु नो, तर तसं वाईल्ड लाईफ मध्ये समर्स बेसिकली जायचं. तू लहानपणापासूनच अशी शांत आहे की मस्तीखोर होती? मी शांत आहे. ओके, थँक्यू. नाही, लहानपणापासून दंगा मस्ती आणि मी टॉम्बॉय होती.
म्हणजे झाडावर चढणं हे ते सगळं जे कॅम्पिंग मध्ये करतात सगळं धमाल धिंगाणा आणि आतापर्यंत मॉडिफाईड व्हर्जननी ते चालूच आहे. Yes. म्हणजे आतापर्यंत तुझं असं तुला मी रागवलेलं मी तरी आजपर्यंत मे बी राकेशनेच बघितलं असेल. हो. पण आमच्या मुलांनी मुलांना अनुभव विचारशील तर मला असं वाटतं की कोणी राग तुझा आजपर्यंत पाहिलेला नाही, दिसूही नाही. इच्छा आहे. पण असं कळलं नको पाहिजे. आता ओव्हर टू राकेश, तुझं बालपण आणि सगळं तुझं बॅकग्राऊंड. सो माझा जन्म पुण्यातलाच. माझी आई पुण्यातलीच आहे आणि शिक्षण सगळं म्हणजे इनिशियल स्कूलिंग, नंतरचं मिडल स्कूल, हायस्कूल, कॉलेज पर्यंत सगळं पुण्यातच झालं. अच्छा. सो माझी प्रायमरी स्कूल होती प्रगती इंग्लिश स्कूल, तिथे माझं 4थी पर्यंत शिक्षण झालं. त्याच्यानंतर 5वी ते 10वी मी DY पाटील स्कूलमध्ये होतो आणि मग 11वी 12वी हायस्कूलला जय हिंद ज्युनियर कॉलेज म्हणून आहे पिंपरी चिंचवडमध्ये. आम्ही पुण्यातल्या पिंपरी चिंचवड एरियामध्ये राहतो. सो तुझा एक वेगळाच भाग आहे. हा, पुणेवाले म्हणतात तुम्ही वेगळे. आम्ही डिस्ट्रिक्ट पुणे पण सिटी पुणे नाही. आमची एक वेगळी सिटी आहे PCMC बरोबर. आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे. हा. पण छान होतं, म्हणजे लहानपण खूप मस्त होतं. आम्ही एका चाळीत राहायचो. सिम्पलचं एक लोअर मिडल क्लास काइंड ऑफ लाईफ होतं. शाळा, त्याच्या अभ्यास, त्याच्यानंतर आल्यानंतर नुसतं मित्रांबरोबर खेळणं, चाळीमध्ये क्रिकेट, भवरे, सगळे त्याविषयी खेळ. हा ते सगळं. मधले खेळ. आणि मग उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये कॅरम बोर्ड, मॅचेस, ग्राउंडवरती क्रिकेटच्या मॅचेस दिवसभर. खूप छान मस्त मजा होती त्यात. ती चाळ एकदम लहान होती, म्हणजे ऍक्च्युली असं एक 2 घरांच्या मध्ये एक साधारण 5-6 फुटाचंच अंतर असेल जास्तीत जास्त. आणि पण त्याच्यामध्ये आम्ही सगळं ते खेळायचो. मग ते रात्री दिवाळीमध्ये सगळ्यांकडून पैसे गोळा करून VCR आणि हा. व्हिडिओ, ते मूवीज आणणं 90s मधले ते सगळे, असे सगळे खूप धमाल मस्ती केली. खूप फन होतं ग्रोईंग अप. कसा मजा होतास ते लहान मूल, म्हणजे असा फक्त अभ्यासू की सगळ्याच असं छान आवडायचं ऍक्टिव्हिटीज? अभ्यास तर होता प्रायमरी घरात, कारण ते म्हणजे आई वडिलांचं ते एक होतं की नाही, अभ्यास पहिला. आय थिंक ते जनरलीच आपल्या त्या एज मध्ये सगळ्यांचंच असायचं तसं, राईट? सो तसंच होतं की अभ्यास पहिला, आणि मग as long as तुम्ही अभ्यास करताय, चांगले मार्क आणताय, मग तुम्ही काही करा. म्हणजे खेळायचं, जे काही खेळायचं खेळा, जे काही दंगामस्ती करायचं करा. सो मग जेव्हा शाळेचे मेन दिवस असायचे किंवा जेव्हा परीक्षा असायची, त्यावेळेस मग 1-2 महिने सगळं बंद असायचं. टीव्ही वगैरे सगळं काही नाही. त्यावेळेस टीव्ही तर एवढा नव्हताच, लिमिटेडच असायचं दूरदर्शनवरती, पण तेही बंद असायचं. मग फक्त एक्झाम. एकदा मग सुट्टी लागली की मग फुल धमाल. मग सगळे कझिन्स वगैरे घरी यायचे, मित्र वगैरे, आणि मग मजा यायची. सगळे पुण्यातच तुमचे? सो माझी फॅमिली सगळी, म्हणजे आई पुण्याची असल्यामुळे सगळे माझे मेजॉरिटी रिलेटिव्ह पुण्यात आहेत. वडील, आमचं गाव गोंदवले म्हणून आहे साताऱ्यामध्ये. तर वडील साताऱ्यावरून किंवा गोंदवल्यावरून पुण्याला आले त्यांच्या लग्नाच्या आधी. त्यांना आता येऊन 45 वर्ष झाले, 45-46 वर्ष. सो तेव्हापासून ते पुण्यातच होते. आजी आजोबा गावाला होते आमचे, आणि माझी एक आत्या आहे. सो त्यांची फॅमिली पण आमच्याकडेच होती गावाला. सो ते गावाला असायचे. आणि वडिलांच्या साईडचे जे होते काका वगैरे, ते वेगवेगळ्या ठिकाणी होते साताऱ्यामध्ये. उन्हाळ्याची सुट्टी. हा, मग उन्हाळ्याच्या सुट्टीला आम्ही गावाला 2 महिने असायचो. म्हणजे मी 2 महिने असायचो. घरचे साधारण 1 महिनाभर राहायचे, पण मला मागे राहायला आवडायचं गावाला, कारण मस्त ते शेत असायचं तिकडे, विहिरीवरती पोहायला जायचं. आमच्या घरी घोडा होता गावाला. आवडायचं त्याला. सो मी हॉर्स रायडिंग आधीच शिकलो होतो लहान. तुम्हाला ते खूप अट्रॅक्शन असायचं लहानपणी, की घोड्यावरती बसायचं. सो लग्नाच्या वेळेला बसला होता की नाही? लग्नाच्या वेळेस नाही बसलो actually. सो असं होतं ते. खूप मस्त होतं, मजा यायची. पण मग डॉक्टर बनायचं वगैरे हे सगळं कधी ठरवलंस आणि कसा झाला तो प्रवास? ते शिक्षण कुठे? 12वी नंतर कुठलं कॉलेज म्हणाल तू? सो 12वी नंतर आमचं संचेती कॉलेज ऑफ फिजिकल थेरपी म्हणून आहे इंडियामध्ये, म्हणजे पुण्यामध्ये. सो 11वी 12वी करतानाच वडिलांची इच्छा होती की त्यांना डॉक्टर व्हायचं होतं, पण त्यावेळेची परिस्थिती आणि मला नाही जमलं, तू कर. एक्झॅक्टली, ऍटलीस्ट तुला जमतंय का बघ, असं त्यांचं ते पहिल्यापासून होतं. आणि मला इंटरेस्ट पण मोस्टली बायोलॉजी आणि याच्यामध्येच होता, मॅथ पेक्षा जास्त किंवा इंजिनिअरिंग साईड पेक्षा जास्त. सो माझा एक कल तिकडेच होता. आणि मग नंतर 11वी आय थिंक 12वी मध्ये ते आपण एंट्रन्स एक्झाम, MHCET म्हणायचे त्याला, कॉमन एंट्रन्स टेस्ट वगैरे द्यायची. सो मग ते मी दिली, ती एक्झाम दिली. आणि मग वेगवेगळ्या कॉलेजेस मध्ये ऍडमिशन मिळत होतं. मग मला संचेतीमध्ये मिळाली फ्री सीट. सो मग तिथे डिसाईड केलं की तिथे आपण मेडिकलचं शिक्षण परस्यू करूया. मग 4 वर्ष 4.5 वर्ष
डिसाइड त्याच वेळेला की नाही. सो ही फील्ड फार नवीन होती फिजिओथेरपीची त्यावेळेस. हे 2002 ची गोष्ट आहे. म्हणजे आता काही ऑफ लोकांना माहिती झाली आहे ही फील्ड, पण तशी त्या मानाने रिलेटिव्हली ही मेडिकल सायन्स मध्ये नवीन फील्ड आहे. बाकीच्या सगळ्या ज्या फील्ड्स आहेत ते 150-200 वर्षापासून आहेत जवळपास. 150 वर्ष तर कुठे नाही, पण ही फील्ड जी आहे ही सेकंड वर्ल्ड वॉर नंतर आलेली अस्तित्वात. सेकंड वर्ल्ड वॉर वेटरन्सना जेव्हा ते लोक वॉर करून आलेत, एवढा मॅसिव्ह अमाऊंट वरती लॉस झाला होता आणि डिसेबिलिटी झाली होती लोकांमध्ये, की त्यांना त्यांचं पुनर्वसन करणं, त्यांना रिहॅबिलिटेट करणं ही एक खूप इम्पॉर्टंट प्रायोरिटी आहे. कारण तो चंक ऑफ पॉप्युलेशन खूप मोठा होता. ऍटलिस्ट ईच फॅमिली हॅड अ डिसेबल्ड पर्सन. इट वॉज त्या लेवलला होतं, म्हणजे हे युरोप आणि त्या साईडला. सो तिथे ही फील्ड ऍक्च्युली चालू झाली इनिशियली. मग त्यामुळे ही फील्ड गेल्या 60-70 वर्षाचीच आहे, न्यू फील्ड आहे. त्यामुळे माहिती नव्हतं एवढं काही. पण माझं असं झालं की मला मेडिकल मधले कुठलीही फील्ड चालली असती किंवा जायची माझी इथे कुठलीही साईडला, मला जिथे जिथे ऍडमिशन्स मिळत होते आउट ऑफ द सिटी मिळत होते सगळे. म्हणजे नागपूरला मिळत होते, काही मुंबईत मिळत होते, वेगवेगळ्या कोर्सेससाठी. मला आईवडिलांना वाटलं की नको, पुण्यातच राहते, पुण्यातच जेवढं मिळतंय जवळचं जवळ तेवढं बेटर आहे. तर आणि मलाही असं म्हणजे मी पण ती फील्ड चूज करायच्या आधी मी कॉलेजमध्ये गेलो संचेतीमध्ये आणि तिथल्या सिनियर्सना भेटलो. तिथले जे पासआउट होते, ग्रॅज्युएट्स होते, त्यांच्याशी बोललो की बाबा काय आहे नेमकं, त्याचं पोटेन्शियल काय आहे, स्कोप काय आहे. मग त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मला आयडिया आली की, आणि माझा एक लांबचा कझिन होता, तो पण डॉक्टर आहे. सो त्यांनीही मला सजेस्ट केलं की तू फिजिकल थेरपी ही साईड एक्सप्लोर कर, अनएक्सप्लोर्ड आहे, पोटेन्शियल आहे, तू बघ. मग हे सगळं डिस्कस करून मग मी तो निर्णय घेतला. ऑफकोर्स म्हणजे आई वडिलांच्या सल्ल्यानेच. पण गुड. सो माझं लहानपणीपासूनच होतं की मला मेडिकल फील्ड मध्ये जायचं, लाईक स्कूलमध्ये असताना. या सो आय डोंट नो व्हॉट डिरेक्शन, स्पेशलायझेशन ते काय माहित नव्हतं, पण ठीक आहे मला जायचं त्या फील्डमध्ये. पण माझी 2 अट होती की आय डोंट वॉन्ट सिरिंजेस, म्हणजे सिरिंज आणि माझं काही लेणं देणं नाही पाहिजे, आणि असं इमर्जन्सी सिच्युएशन मी हँडल नाही करू शकणार. म्हणजे मला माहित होतं की दीज आर द थिंग्स दे मी हँडल नाही करणार आहे, की आय विल नॉट बी एबल टू परफॉर्म माय बेस्ट, तसं पण माहित होतं मला. तर आय एम लाईक ठीक आहे, बघू आता काय होतं, इज इट पॉसिबल ऑर नॉट. तर तेव्हा माझ्या डॅडला बॅक पेन सुरू झाला सिव्हिअर, टू द पॉइंट की त्यांना ऍडमिट करावं लागलं, आणि ते ऍडमिट झाले संचेतीला. तेव्हा काय झालं की ही रिफ्यूज सर्जरी, त्यांना सर्जरी नाही करायची, आणि त्यांनी, अँड आय वॉज देअर, म्हणजे मी 8वीत 9वीत होती तेव्हा, देन आय वॉज देअर विथ हिम. तर त्यांनी विचारलं की अदर काय ऑप्शन्स आहे का, तर ते म्हणाले फिजिकल थेरपी करा आणि बघा काय होतंय. तर संचेतीमध्ये कसं आहे, फिजिकल थेरपी कॉलेज त्याच हॉस्पिटलमध्ये. तर काय झालं की आय कुड सी देम लिटरली डुईंग द वर्क, आणि नंतर मी एक्सप्लोर केलं, आणि आय लाईक ओ दिस इज अन इंटरेस्टिंग फील्ड, आणि माझे जे लिमिटेशन आहेत त्याला मी अडॅप्ट करू शकते. देन दॅट्स हाव आय केम टू द पॉइंट की ओके हा एक्सप्लोर करूया. नंतर सगळ्यांशी बोलले. माझी एक मावशी इकडे US मध्ये होते, इंडियामध्ये माझे मामाचे कोणीतरी रिलेटिव्ह ऑलरेडी फिजिकल थेरपिस्ट होते. सगळ्यांची चर्चा केली तर असं कळलं की त्याचा स्कोप जास्त US मध्ये. ते पण तेव्हा लक्षात आलं. त्यामुळे ओके, जर आपण परस्यू करूया तर आपलं फ्युचर कुठे जास्त प्रभाव, यु नो हाऊ इन्फ्लुएन्शियल होईल, ते पण आपल्याला माहिती पडतीये. देन दॅट वॉज लाईक ओके, तर फिजिकल थेरपी केल्यावर जर आपण US ला गेलो देन इट्स अ बेटर स्कोप. तर हे सगळं ऍडमिशन नंतर कळलं, अगोदर ऍडमिशन अगोदर 4.5 years. 12th नंतर 4.5. त्यानंतर तुम्ही मग त्याच्यानंतर मग मी मास्टर्स करायला आलो US मध्ये. आणि मग एक मिनिट, हा सॉरी एवढं पण नाही मी जायचं. दोघे एकाच कॉलेजला होतात की वेगळ्या कॉलेजला खरं? आता कळलं ना, मी पण संचयिती. संचयिती. हा प्रश्न Yes. की मग आता तुम्ही भेटलात कसे आणि कसं, हाऊ इट स्टार्टेड. आमच्या दोघांचं ऍडमिशन सेम कॉलेजला झालं. सो आम्ही पहिल्या वर्षापासून Same year तुम्ही म्हणजे 2002 बॅच 2002 ऍडमिशन Senior आमचं. नाही. नाही असं काही नाही. बॅचमेट. एकच बॅच एक्सप्लॉइट नाही केलं. Seniority exploit नाही केलं. कुठे एक्सप्लोरेशन. सो 2002 ची बॅच होती आमची. एकाच क्लासमध्ये ऍडमिशन झालं, तिथेच भेटलो पहिल्यांदा. काय असं म्हणजे बॅकग्राऊंडला असं आलं गिटार घेऊन. सो फर्स्ट डे होता. हा. फर्स्ट डे ऍक्च्युली सगळं इंट्रोडक्शन होतं आणि बरेच लोक आले होते, त्यांचे पेरेंट्स पण होते. स्पेशली जे लोक आउट ऑफ, आमच्यामध्ये ऍक्च्युली आमच्या बॅच मध्ये आम्ही मोजके 4-5 जण होतो जे पुण्याचे होते, आउट ऑफ
35-40, बाकी सगळे बाहेरचे होते, म्हणजे बाहेरच्या सिटीज मध्ये होते, मुंबई, नागपूर वगैरे सगळे. तर त्यांचे पेरेंट्स आलेले फर्स्ट डेला. तो काइंड ऑफ एक इंट्रोडक्टरी डे होता. त्या दिवशी मला कळालं, मी बघितलं पण नाही. सेकंड डेला जेव्हा आमचा ऍक्च्युअली क्लासेस चालू होणार होते, पॉईंट नोट करा, बघितलं पण नाही का? मी बघितलं होतं. सेकंड डेला, आणि आमचं कॉलेज होतं 4थ्या मजल्यावरती. खाली हॉस्पिटल होतं, पहिले 3 मजले, 4थ्या मजल्यावरती कॉलेज होतं. छोटंसं कॉलेज आमचं फार, किंवा होतं तेव्हा, आता खूप मोठं झालं. सो मी असं ते पायऱ्या चढत आणि वरती आलो 4थ्या मजल्यापर्यंत. आणि ही अशी समोर ही त्या नोटीस बोर्डवरती काहीतरी वाचत होती. आणि मी जसं त्या कॉलेजच्या दरवाजा जवळ आलो, शी टर्न अराउंड, तिच्याकडे एक बॅग होती, ती जस्ट टर्न अराउंड, हाय, म्हणजे जशी मी हसते तशीच, हाय, आय एम सोनिया. बघितलं मी तिला, आणि माझा म्हणजे असं हे झालं नव्हतं, एवढं फ्रँकनेस नव्हता तोपर्यंत, राईट, असं शाय होतो मी फार. आणि मग मी पण हाय हॅलो केलं आणि म्हटलं हाय, आय एम राकेश. तर तशी आमची पहिली भेट झाली. मग नंतर कॉलेजमध्ये हळूहळू ओळख वाढत गेली आणि होत गेले, म्हणजे एक चांगली मैत्री झाली. आधी चांगली मैत्री झाली फर्स्ट इयरला असतानाच. आणि मोठा ग्रुप होता, त्यात मैत्री झाली की? हो, नाही, आमचा ग्रुप खूप मोठा होता. पण आमचा जो कोर ग्रुप होता तो आमचा एक 5-6 जणांचाच होता. तर त्याच्यामध्ये मी होतो, माझा एक मित्र जवळचा अक्षय म्हणून, सोनिया, आणि मग शिल्पा आणि नेहा, आम्ही असं 5 जणांचा एक क्लोज ग्रुप होता. पण तो नंतर फॉर्म होता काइंड ऑफ, पण इनिशियली काइंड ऑफ मोठा ग्रुप होता एक. सो तसं होतं. फर्स्ट इयर गेलं, सेकंड इयर गेलं, फुलपाखरू कधी दिसली? फर्स्ट इयरला पहिल्यांदाच मी तिला जेव्हा तिथे बघितलं नोटीस बोर्डचे, आपल्याला असं कोणी हावाडी केलं नाहीये, आणि ते पण एवढं खुश होत. नंतर काय की ती अशी खुशच असते नेहमी. त्यावेळेस हो, ओके, खुश झाले. म्हणजे काय म्हणायचं, फक्त प्लेअर आहे एवढं नव्हतं. काइंड ऑफ मला असं वाटलं की शी इज द गर्ल. फर्स्ट टाइम जेव्हा तिला बघितलं तेव्हा असं वाटलं आय लाईक फर्स्ट असेल, कदाचित तसंच असेल. सो मला फर्स्ट टाइमच असं वाटलं, म्हणजे मला ती आवडली फर्स्ट टाइम. असं काही नसतं की आपण लगेच घर वगैरे बांधतोय डोक्यात स्वप्न, असं काही नाही. तर तसं झालं. आणि मग मला पण लक्षात आलं बाय एंड ऑफ फर्स्ट इयर की तिला पण काइंड ऑफ आवडतोय मी, किंवा आमची क्लोज फ्रेंडशिप झाली. आणि मग नंतर सेकंड इयरला प्रपोज केलं, कोणाला केलं? आता सगळंच ऐकायचं. तुला सेकंड इयरला केलं, तुला कधी दिसायला लागलं? फर्स्ट इयर यू आर वेटिंग फॉर हिम टू मेक अ मूव? नाही, आय मीन इट वॉज इनिशियली कसं होतं की वी हॅड अ स्टडी ग्रुप. तर एव्हरी डे आफ्टर कॉलेज एंडेड आम्ही 7-8 लोक, पण 7-8 स्टुडंट सेम क्लासचे बसून वी वुड स्टडी अँड नंतर सगळे डिस्कस व्हायचे. तर वी वुड डू दॅट डेली. तर तेव्हा असंच लाईक म्युच्युअली वी स्टार्टेड लाइकिंग इच अदर, तसं म्हणू शकतो. तसं तर नाही म्हणतोय. तसं झालं. कसं ठरवलं तू लग्न करण्याचा विचार? आणि ऍक्च्युली सेकंड इयरला फक्त प्रपोज केला, आणि आम्हाला माहिती नव्हतं की काय होईल, कसं फ्युचर माहित नव्हतं. प्रपोज केलं त्याला, जर काय सांगण्यासारखी आहे काय नाही. आम्ही कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये बसलो होतो, आणि आय थिंक आमची जस्ट एक सेमिस्टर एक्झाम की काहीतरी संपली होती, आणि चहा पित होतो, आणि पाऊस पडत होता बाहेर छान. आमचं नाही, सो आमचं कॉलेज ज्या फ्लोअर त्याच्या वरच्या फ्लोअरवरतीच कॅन्टीन आहे. सगळ्या कॉलेजमध्येच आहे, त्या बिल्डिंग मध्येच. आणि 6-6:30 सगळे गेले. आम्ही जस्ट बसून गप्पा मारत होतो, आणि पावसाळ्यात मी बसनी जायचो रोज पिंपरी चिंचवड पासून शिवाजीनगर, जिथे आमचं कॉलेज होतं. सो पाऊस असल्यामुळे मला ऑफकोर्स निघता येत नव्हतं. ती बाईक वरती यायची त्यावेळेस, आणि तिला पण निघता येत होतं. सो मग आम्ही बसलो होतो, गप्पा मारत होतो, आणि मग मी असंच बोलता बोलता गप्पा त्याच्यामध्ये तर मी तिला सांगितलं की तुम्हाला आवडतेस म्हणून. तर तिने काहीच रिस्पॉन्स नाही दिला ऑफकोर्स. आणि मी रिस्पॉन्सिव्ह, म्हणजे मला वाटलं की काय ते बोलेल किंवा सांगेल. तर मी तिला विचारलं, सो म्हणजे तुला काय म्हणायचं, काय बोलायचं? सो ती म्हणाली की ती नेहमीसारखी हसली, पण ती हसला तर त्याचं काय आपण घेणार, हा नेहमीचा चेहरा आहे, अजून खुश झाल्याचा चेहरा आहे. तिने माझ्याकडे फक्त बघितलं, असं केलं, हसली, आणि म्हणली ठीक आहे, विचार करून सांगतो. ठीक आहे, ओके. आणि तो नेमका होता शुक्रवार, म्हणजे 2 दिवसाची सुट्टी होती पुढे. शनिवार गेला, रविवार गेला, सोमवारी भेटलो मी कॉलेजमध्ये.
मग मी म्हटलं की मी नाही आता, म्हणजे मी लेट्स गिव्ह टाइम. तिची सांगायचं होतं, माहिती तिला आता कळालंय. मग सोमवार गेला, काही नाही. म्हटलं होतं का आता यावर खिचणेवाला. मग शेवटी मंगळवार आला आणि मग मंगळवारी पण सेम सिच्युएशन झाली. तो पावसाचा सीझन चालू होता, सगळे गेले होते, आम्हीच होतो. हा, परत आम्हीच दोघं बसलो होतो आणि आम्ही असंच काहीतरी जायला निघालो आणि मग सडनली शी सेड की येस. आता मला कळलं, ती सडनली फक्त बघून आली येस. आता मी विचार करतो येस कशासाठी म्हणाली, म्हणजे मी सांगितलं त्याच्यासाठी की अजून की आमचे बरेच प्लॅन चालू होते की ते सगळं. तर 2 मिनिटं थांबलो. मी परत तिच्याकडे बघितलं, म्हटलं नक्की येस, त्या दिवसासाठी येस. येस, ओके ठीक आहे. मग त्या दिवशी आम्हाला कळालं की ओके आपलं दोघं पण सेमच वाटतं. वगैरे फेकली सगळी. नाही बाबा, तसं काय नाही. पुस्तक तर तसं नाही करत. आता तू 3 दिवस का घेतलेस, काय विचार करत होतीस 3 दिवस? असं लटकायचं होतं. थोडंसं असं खेचून धरायचं होतं. तुला वाटलं होतं तेव्हा त्याच मोमेंटला सांगायचं येस, त्याने विचारलं? नाही, तेव्हा जायची वेळ झाली होती. तेव्हा जायचं घरी, वॉच बघितलं ओके बाय. नंतर टाइमशिर म्हणजे अजूनही टाइमशिर करतोय. तर ह्या टायमाला यायचं, त्या टायमाला जायचं, त्याचं सगळं ते फिक्स होतं स्केड्यूल. मग तसं होतं. भेटल्यानंतर लग्न किती वर्षांनी? 2000 आहे ना. अच्छा. त्यानंतर तुम्ही तुमचं संपलं राईट. 2006 मध्ये आमचं हे झालं, ग्रॅज्युएशन झालं. ऍक्च्युअली 6 मध्ये 4थं वर्ष संपलं. त्याच्यानंतर आमची इंटर्नशिप होती. 2007 मध्ये इंटर्नशिप संपली बाय फेब्रुवारी. ते हे इंडियातच. इंडियामध्ये सगळं. तुम्ही घरी पण सांगितलं, तो पण काहीतरी इंटरेस्टिंग किस्सा आहे, त्याबद्दल काय सांगाल? अरे 2-3 एपिसोड काय लागले. इट्स ओके. सो आमच्या घरी 10 दिवस गणपती असतात. सो माझा पूर्ण कॉलेजचा ग्रुप सगळे यायचे गणपतीला. कारण सगळे बाहेरच्या टाउनचे लोक होते, मुलं होती सगळे. तर त्यांना सगळ्यांना बरं वाटायचं, मग सगळे यायचे. तर ही तशीच आली आणि मग इनिशियल इंट्रोडक्शन तिचं तसं झालं आई वडिलांबरोबर, फॅमिली बरोबर. आणि मग नंतर रेग्युलरली आम्ही तिची चांगली ओळख झाली घरच्यांची. आणि मग ऍक्च्युली 4th इयरला असताना तिचं जास्त येणं झालं घरी, कारण आमचं इथले ऍप्लिकेशन्स वगैरे प्रोसेस चालू झाली होती. युएसला कुठे अप्लाय करायचं, काय त्याचे फॉर्म, त्याची खूप मोठी प्रोसिजर असते. सो ते सगळं चालू झालं होतं. आणि मग त्याच्यामध्ये घरच्यांना काइंड ऑफ माहिती पडलं आणि आईला कळतच. त्याला साखरेचा डबा कळाला, चहाचा डबा कळाला, सगळे डबे कळायला. नाही, किचनमध्ये गेलीच नव्हती तोपर्यंत, सगळं हॉलमध्येच चालू होतं तोपर्यंत. सो आणि मग वडिलांच्या नीची चांगली ऍक्च्युली काइंड ऑफ फ्रेंडशिप झाली होती की असं म्हणता येईल. तर त्यांचं रेग्युलर कम्युनिकेशन व्हायचं फोनवरती, मेसेजवरती. मी आणि पप्पा करायचं, नॉट ही अँड मी आणि पप्पा. मग मी एकदा, आणि आमची इंटर्नशिप झाली त्या दिवशी, नाही जेव्हा 4th इयरचा रिझल्ट आला तर तू सांगते साईड, तिने घरी सांगितलं. सो 4th इयर्सचा रिझल्ट येणार होता, यू गेट इट ऑनलाईन. तर त्या दिवशी माझी ती 2 फ्रेंड्स होती क्लोज, त्यांना मी सांगितलंय की आय डोंट नो एनिथिंग, आज रिझल्ट येणार आहे, मला आजच्या आज डॅडला सांगायचं. आणि हे तिचं प्री डिसाइड होतं सेकंड इयर पासून. 4th इयरला शेवटच्या दिवशी सांगणार. तर सांगायचं कसं, अँड आय एम लाईक ओके, मला डॅडला सांगायचं, मॉमला नाही. मॉमला काही आयडिया होती, पण ऑफिशियली मला पहिला डॅडला सांगायचं. लाईक ओके आता काय करायचं, माझ्या तिने आधी सांगितलं घरी, मी सांगितलं नव्हतं. मम्मी पप्पा अँड मॉम डॅड असं आम्ही बोलतात, लाईक सो इट गेट्स इझियर. तर डॅडला मला हिंमत नव्हती बोलायची, आणि काय बोलायचं ऑन द स्पॉट आय डोंट नो. मी डिसाईड केलं लेटर लिहूया त्यांना. तर मी लेटर लिहिलं. 90च्या मुव्हीचा मी मूवी नसली म्हणलं असेल कदाचित, मुव्हीजचा परिणाम झालेला. तर मी लेटर लिहिलं डॅडला. त्यांना स्टार्टिंग पासूनच माहित होतं की इंडियाचा कोर्स संपल्यावर ती युएसला जाणार आहे. ते सगळं ठरलेलं होतं ऍज डिसाइडेड, आणि त्यांना पण माहित होतं, त्यांना वॉज वर्किंग टुवर्ड्स. तर लेटर दिलं डॅडला, अँड डॅडनी काय रिस्पॉन्स नाही दिलं. मॉम नव्हते तेव्हा. तर आम लाईक ओके, डॅड म्हणाले तुझा फ्युचर एज्युकेशनचा विचार आहे की त्यात काही चेंज आहे. तर मला नाही, ते कंटिन्यू करायचं. तर ही सेड ओके, विल टॉक अबाउट इट लेटर. तेवढंच म्हणाले, बस. विल टॉक अबाउट इट लेटर. हो, तेवढंच म्हणाले लिटरली. त्याच्या भाषेत सांगायचं तसंच. पण मग डॅडना ह्याचं पण तुझ्या घरी येऊन जाऊन भेटणं. हा, आम्ही भेटतो, कारण 3-4 वर्षामध्ये ऍक्च्युली तिचे मम्मी
बरोबर माझी चांगली ओळख झाली होती. आणि मी दोन्ही तिच्या- हॉल चेक करत होते. सो हा. आम्ही तिच्या घरी पण यायचो जायचो Yeah. फ्रेंड सगळे असं व्हायचं ते. त्यामुळे ओळख होती घरच्यांशी. इंटर्नशिप नंतर ही मला म्हणत होती की आता ठीक आहे, माझ्या घरी सांगितलं तू कधी सांगतेस. आता माझी 4थं वर्ष गेलं, इंटर्नशिप झाली तरी मी काय घरी सांगितलं नव्हतं. आणि मग शेवटी मी जॉब करत होतो बिर्ला हॉस्पिटलमध्ये. सो आणि माझं ऍडमिशन झालं होतं इथे. आता जायची वेळ आहे, कधी सांगतो आता तू? तर म्हणलं नाही, आता सांगायला पाहिजे. मग मी एकदा वडिलांना जाऊन सांगितलं. कुठे होते वडील? घरात? नाही, घरात नव्हतं. वडिलांची एक मीटिंग होती एका ठिकाणी. त्यांना मी सांगितलं, फोन केला की मी तुम्हाला भेटायला येईन मीटिंग नंतर, तुमच्या आज काहीतरी बोलायचं. तर ते म्हटले ठीक आहे, ये तू. आपल्याकडे हात नाही उचलला. हा. ये तू इकडे, मी इथे आहे. म्हटलं ठीक आहे, येतो. मग मी गेलो आणि म्हणलं आता हिची आयडिया वर्क झाली लेटरची, आपणही तीच आयडिया वापरायची. समोर आल्यानंतर ते पण वडील म्हणजे I know. बोलायचं काय? आपण बोलायचं काय? आपण वडिलांशी असं कसं हा राईट नाही True, true. रिस्पेक्ट असतो आणि असं एवढं फ्रँकली ह्या विषयाबद्दल आणि नाही. असे म्हणजे त्यावेळेला नव्हतं एवढं. लव्ह मॅरेज किंवा हे असं कोणी केलेलं नव्हतं आमच्या फॅमिलीमध्ये त्यावेळेसपर्यंत. तर आपलं तत पप्पा होण्यापेक्षा त्यांच्या समोर म्हटलं सगळं एका कागदावरती लिहून ठेवलं. आणि मग त्यांना ते दिलं मी आणि त्यांनी ते बसून वाचलं. त्यांनी एक 10 मिनिटं वाचलं, विचार केला. ते म्हणलं की ठीक आहे, कधी करायचं लग्न? सो मी जरा असा शॉक झालो. मला ते म्हणजे मला ते पाहिजे होती ती रिॲक्शन, पण खरंच अशी येईल असं मला माहित होतं. ते एक फास्ट फेस्ट इमॅजिनेशन होतं माझ्या दृष्टीने की ते मला हो म्हणतील. ते मला असं वाटलं की ते म्हणतील की ओके थोडंसं डिफिकल्ट आहे किंवा शक्य नाहीये किंवा यु नो असं होईल मला. पण ते एकदम म्हणले ओके ठीक आहे, कधी करायचं तुला लग्न? म्हणलं की मग त्याच्यानंतर मी उत्तर देण्याच्या आधीच त्यांचा प्रश्न होता, पण एज्युकेशन पुढचं करायचंय राईट? म्हटलं हो करायचं. ठीक आहे मग तू कर मास्टर्स, ह्याची काय काळजी करू नकोस. तिच्या घरी कळायला काय सांगितलं का? म्हटलं हो तिने सांगितलंय. ठीक आहे, मी पुढचं सगळं बघून घे. तुम्ही तुमच्या तिकडच्या प्रवासाची तुम्ही तयारी करा आणि तिकडे फोकस करा. लक्ष दे. मी आहे इकडे. मग मी काय पुढे टेन्शन घेतलं नाही. मी मम्मीला इनफॅक्ट मी सांगितलं नाही. ते म्हणलं की तू सांगू नकोस, मी सांगेन बरोबर माझ्या पद्धतीने. मग ठीक आहे म्हणलं. ओके मग त्याने डिटेलच्या बघितलं असणार अनुपम खर्च. कदाचित. सो माझ्यासाठी ते एकदम सोपं झालं. म्हणजे मी ज्या गोष्टीसाठी डिले करत होतो एवढ्या वेळ 1.5 वर्ष जवळपास सांगण्यासाठी आणि ज्या स्ट्रेसमध्ये होतो ते ऍक्च्युली घ्यायची गरजच नव्हती. ऍक्च्युली आमच्या दोघांच्या केसमध्ये आमच्या आई वडिलांना हॅट्स ऑफ. Yeah, that's true. त्यांनी खूप म्हणजे आमच्या विचाराच्या पलीकडे त्यांनी समजूतदारपणा दाखवला आणि आहे त्यांच्यामध्ये तेवढं ऍक्च्युली. कारण तो फेज असा होता की हे फार डिफिकल्ट होतं होणं. म्हणजे आम्ही इंटरकास्ट इंटर रिलिजन आणि आम्ही अशाच ह्यानी होतो की आई वडील हो म्हटले तरच, आपण yeah, करायचं. that is जर आई वडील नाही म्हटलं तर कितीही त्रास झाला तरी चालेल, पण वी कॅनॉट गो Yeah. अगेन्स्ट देम. कारण त्यांनीच आपल्याला लहानाचं मोठं केलं, त्यांनीच आपल्याला ती स्वप्न दिलेत. आपल्याला ती जास्त मोठी प्रायोरिटी आहे. त्यांना दुखवून फॅमिलीला दुखवून करण्यात आपणही खुश नसू नंतर आणि ते तर नसणारच. पण लकीली गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने झालं सगळं. तुम्ही युएसला आलात, ते सगळं झालं, परमिशन घेतले, दोघं युएसला सेम कॉलेजमध्ये. कुठे होतं ते कॉलेज? सो आम्ही मिशिगन मध्ये होतो, ओकलंड युनिव्हर्सिटीमध्ये. आमचा 2 वर्षाचा कॉलेज पण सेम मिळालं. ऍक्च्युली आम्ही मल्टिपल कॉलेजेसमध्ये अप्लाय केलं होतं. Yeah. त्याच्यामध्ये 3 कॉलेजेस होते जिथे आम्हाला दोघांनाही ऍडमिशन Similar. मिळालं होतं. मग त्याच्यामधली ही युनिव्हर्सिटी बेस्ट होती त्या कोर्ससाठी. 2 वर्ष किती वेळ? आमचा 2 वर्षाचा years. कोर्स होता. मग 2008 ला आलो. त्यानंतर मग 2008 ते कोर्सला काय व्हॉट डिड यू मास्टर्स इन एक्सरसाइज सायन्स अँड कायनेसॉलॉजी असं त्या कोर्सचं नाव आहे. सो आम्ही ते केलं. पाहिजे युएस मध्ये प्रॅक्टिस करायला. युएस मध्ये प्रॅक्टिस करायला तुम्हाला नाही पाहिजे, बट तो काइंड ऑफ आमच्या कोर्सला पॅरलल एक ऍडव्हान्स डिग्री होती. ती आम्हाला घ्यायचीच होती. एनिवेज तू इंडियातलं जे एज्युकेशन होतं त्यावेळी ते प्रॅक्टिस करू शकत होतं. नाही, म्हणजे त्याच्यावरती फक्त नाही, यू हॅव टू स्टील गिव्ह अ लायसन्स एक्झाम. लायसन्स एक्झाम दिला लायसन्स एक्झाम. पण तुम्ही इथे येण्यासाठी तुम्हाला फक्त तुम्ही एक्झाम द्यायला किंवा डायरेक्टली जॉबसाठी येऊ शकत नाही. त्यावेळेस येऊ शकत नव्हता तुम्ही. किंवा इंजिनिअरिंग मध्ये जसं की तुम्हाला डायरेक्टली हायर करतात एचओ, तसं नाही. यू हॅव टू कम फॉर एज्युकेशन. तीच एक लॅडर होती. यू कम फॉर एज्युकेशन, यू गेट युअर डिग्री, यू गेट युअर लायसन्स. मग तुम्ही सीपीटी ओपीटी करता करता तुम्ही जॉब करू शकता. लायसन्स देन यू अप्लाय फॉर युअर H1 असं होतं. तिने ऑलरेडी ठरवलं होतं की तिला युएस मध्येच यायचं आहे हा. हे करायला. मग तिने ठरवलेलं म्हणून तुमचं नंतर तू ठरवलं? माझं ऍक्च्युली तसं माझं 2nd 3rd इयर पर्यंत ठरलेलं नव्हतं युएसला यायचं. Okay. पण
आमची चर्चा रेग्युलर व्हायची की काय तिकडे, कारण हिनी जास्त स्टडी केलं होतं की अब्रॉडला काय स्कोप आहे किंवा किती ऑपॉर्च्युनिटी आहे. ते करता करता त्या प्रोसेसमध्ये मला पण लक्षात आलं की आपल्याला ऑपॉर्च्युनिटी तिकडे चांगली आहे. मग मी तो डिसिजन घेतला होता त्यावेळेस. तसं तो शब्दबाहेर नाही तिच्या. ओके, तर 2 वर्षात तो कोर्स झाला आणि मग पुढे 2010 मध्ये झाला. लायसन्सिंग So, आम्ही- नाही सो आल्याच आम्ही लायसन्सिंगची प्रिपरेशन चालू केली 2008 मध्येच. आणि 2009ला, कारण पहिले 9 महिने ते हे असतं काहीतरी पिरियड म्हणतात त्याला, यू कॅनॉट वर्क ड्युरिंग दॅट पिरियड. पण त्या पिरियडमध्ये आम्ही लायसन्सची तयारी करत होतो आमचा कोर्स करता करता. मग आम्ही लगेच जसं ते इनिशियल 8-9 मंथ संपले, आम्ही लगेच लायसन्स दिलं आणि त्याच्यानंतर आम्ही वी कॅन वर्क. सो वी स्टार्टेड वर्किंग लायसन्स दिल्यानंतर. मग एज्युकेशन करता करता आमचा जॉब चालू होता पॅरलली. आमचं एज्युकेशन हे दोन्ही चालू होतं. 2010ला संपला, दोघे ग्रॅज्युएट झालो. आणि मग त्याच्यामध्ये मी एकदा इंडियाला जाऊन आलो. दोघे गेलो होतो. हा, दोघे गेलो होतो आम्ही. आणि मग तिथे आई वडिलांना मी तिच्या फर्स्ट फॉर्मली भेटलो. त्यांना सांगितलं असं असं, माझे आई वडील आले होते माझ्या बरोबर. आम्ही एका ठिकाणी भेटलो आणि मग सांगितलं. मग ते दोघे अग्री होते. मग ते म्हणाले की ठीक आहे, तुमचं ते एज्युकेशन सगळं चालू ठेवा पुढे, आणि पुढच्या वर्षी आम्ही करतो सगळी तयारी, तुम्ही या परत, फक्त ग्रॅज्युएट होऊन वगैरे सगळं. जॉब लागला होता हा, जॉब चालू झाला होता मिशिगन मध्ये. मग ते परत गेला का लग्न? मग 2011 मध्ये आम्ही गेलो परत. मग 11 मध्ये नोव्हेंबर मध्ये लग्न झालं आमचं आणि मग परत आलो. अच्छा, मग लग्न करून पुन्हा इथे झालं. हा, मिशिगन मध्ये. मिशिगन मध्ये किती वर्ष? 2008 ते 2015 50. 2015 पर्यंत आम्ही होतो. 7 वर्ष जवळपास होतो. सो एक थिंग मला सांगायला आवडेल, स्पेशली सोनियाबद्दल. शी इज व्हेरी कमिटेड इन हर वर्क आणि व्हेरी फोकस्ड, अँड शी ऑलवेज ट्रायज टू कीप ऑन लर्निंग नवीन नवीन ज्या गोष्टी आहेत, ऍडव्हान्सिंग एज्युकेशन तिच्या एरिया ऑफ इंटरेस्ट मध्ये किंवा एरिया ऑफ स्पेशलायझेशन मध्ये. सो आय थिंक ते कन्सिस्टंटली तिने केलंय. आय ऍक्च्युअली लर्न फ्रॉम हर अ लॉट ऑल्सो बिकॉज ऑफ दॅट टू. आफ्टर डुईंग द मास्टर्स, देन she decided to go for even higher education त्याच्यानंतर. But I think you'll be the best person to say that. After I finished exercise science, masters in exercise science, तेव्हा आर्यू बॉर्न झाला होता. Then when he was young, I had to kind of just work. And थोड्या वर्षानंतर जेव्हा तो मोठा झाला, तेव्हा I decided that I should advance in orthopedics. तर मी 1.5 years course केला अजून to enhance my skills in orthopedic manual therapy. त्याच्यानंतर कोविड हिट. देन त्याच्यानंतर व्हॉट हॅपन वॉज की पेशंट्स पोस्ट कोविड यायला लागले, अँड त्यात त्यांना ब्रीदिंग डिफिकल्टीज जास्त व्हायला लागले. तर आय डिड सर्टिफिकेशन इन ब्युटेक ऑफ ब्रीदिंग टेक्निक, which helped me help rehabilitate these kind of patients better. And then I realized की आपल्याकडे योगा हा फाउंडेशन आहे इंडियामध्ये, but I needed to streamline to make sure that ते ऍक्च्युअली आपण पूर्ण कोर्स करून कसं इन्कॉर्पोरेट करू शकतं, फिजिकल थेरपी आणि योगा फॉर वेलनेस पर्पसेस. तर त्याच्यामुळे आय डिड माय टीचर्स ट्रेनिंग इन योगा सर्टिफिकेशन फ्रॉम योगा रिन्यू, अँड आय एम रजिस्टर्ड विथ योगा अलायन्स. And currently I'm pursuing postgraduate degree for doctor in physical therapy. आणि मग so when Ari was small, when he was born, then I started taking up higher education also. Masters संपलं होतं, 2-4 वर्ष झाले होते. But then I thought की it's time to go for the next level. मग मी डॉक्टर्स इन फिजिकल थेरपी केलं 2 वर्षाचं. आणि then after that, after a couple of years later, started doing some more certification courses आणि stuff like that. So ती पण एक जर्नी छान चालू आहे. सो नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात आणि त्या पेशंट्स बरोबर तुम्ही त्या इन्कॉर्पोरेट करू शकता तुमच्या ट्रीटमेंटमध्ये आणि यू कॅन गेट बेटर रिझल्ट्स. इट्स व्हेरी हॅपी फिलिंग टू सी की युअर आउटकम्स ऍक्च्युअली मेक अ डिफरन्स इन समवन्स लाईफ पॉझिटिव्हली. मग सॅन अँटोनियोत कधी? आर्यनचा जन्म कुठला? सो आर्यन 2014 डिसेंबर तिथेच मिशिगन मध्येच. हा, तो 1 वर्षाचा होता साधारण, जस्ट 1 वर्ष त्याचं झालं होतं. आणि आम्ही जानेवारी 2016 इकडे आलो US, सॅन अँटोनियोला आलो. सॅन अँटोनियो याच्यासाठी कारण तिथलं मिशिगन मध्ये माहितीच असं सगळ्यांना, बर्फ इतका पडतो, 6 महिने थंडी असते. प्रॉब्लेम असा व्हायचा की आई वडील यायचे, पण मग त्यांना एक तर ते आजारी पडायचे एवढं. स्नो आपल्याला 2 दिवस चांगला वाटतो, त्याच्यानंतर सवय नसेल तर आपल्याला खूप कंटाळा येतो स्नोचा. आणि त्यांना कुठे बाहेर पडता यायचं नाही, चालायला जाता यायचं, किंवा सोशल लाईफ तिथे काही नव्हतीच तशी. सो मग आम्ही दुसरे ऑप्शन्स बघतच होतो. आणि असं माझा एक मित्र इकडे मूव्ह झाला होता,
तर त्यांनी सजेस्ट केलं आणि मी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आलो सिटीजमध्ये की कुठे मूव्ह आपण होऊ शकतो. कॅलिफोर्नियाला गेलो, फ्लोरिडा इकडे, पण मला त्यातलं त्यात हे आवडलं जास्त कारण इथलं हे जॉग्राफिकली जसं आहे तसं पुण्यासारखंच आहे pretty much. व्हेरी सिमिलर. एक काइंड ऑफ नॉट टियर 1 सिटी म्हणता येईल पण टियर 1च्या जवळ असणारी एक मोठी सिटी. इथं खूप मिलिटरी बेसेस वगैरे आहेत आपल्याकडे. पुण्यामध्ये पण तसंच काइंड ऑफ मिलिटरी बेसेस वगैरे आहे. सो काइंड ऑफ सिमिलर आणि वेदर वाईज पण आहे. मला कळालं की ते आई वडील व्यवस्थित राहू शकतात म्हणजे आले तरी. प्रोफेशनला ग्रोथ साठी ऑपॉर्च्युनिटी. हो. करेक्ट. हा, त्या दोन्ही गोष्टी. आता तुमचं काय चाललंय म्हणजे तुम्ही दोघेही एकाच ठिकाणी आहात की कसं काय करताय? सो मी सध्या आउट पेशंट फिजिकल थेरपी क्लिनिक मध्ये काम करते. हॉस्पिटल बेस्ड आहे अँड तिथे रेग्युलरली पेशंट्स येतात आणि ट्रीटमेंटसाठी येतात आणि नंतर ते फ्यू वीक साठी असतात आणि नंतर न्यू पेशंट येतात. तसं प्रोफाईल आहे. हे कुठे आहे? हे स्टोनक मध्येच आहे. बॅप्टिस्ट हॉस्पिटलला अफिलिएटेड. येस. ओके. आणि माझं क्रिस्टसचे जे हॉस्पिटल सिस्टम्स आहेत त्याचीच एक पॅरलल त्यांची ब्रांच आहे होम हेल्थ केअर म्हणून एक आहे. सो मग मी क्रिस्टस बरोबर काम करतो आणि मग मी होम व्हिजिट्स करतो. जिथे जे पेशंट्स घराबाहेर नाही पडू शकत, जे सिनियर्स असतात किंवा एल्डरली असतात, त्यांना आम्ही घरी जाऊन सर्व्हिसेस देतो. थेरपी सर्व्हिसेस, नर्सिंग सर्व्हिस, आमची कंपनी आहे नर्सिंग थेरपी या दोन्ही सर्व्हिसेस. सो मग मी तिथे ॲज अ सुपरवायझिंग फिजिकल थेरपी. म्हणजे मग तुझी अपॉइंटमेंट घ्यायची असली तर तुझ्या कंपनीला फोन करायचा? हा, येस. मग ते स्केड्यूल डिसाईड करतो. ते स्केड्यूल. आय थिंक तुम्हाला सारा पण आहे छोटी मुलगी, तिचा जन्म कधी झाला? तो साराचा जन्म सॅन अँटोनियो मधला आहे. तर ती 2020 जस्ट बिफोर कोविड, मार्च 2020 ला तिचा जन्म झाला. त्याच अगदी कोविड तेव्हा ती चालू झाले होते. ती आली आणि घरी आलो आणि सेकंड डेला लॉकडाऊन झाला. मुलांमध्ये इंडियन कल्चर आपलं जपण्यासाठी आपण काय प्रयत्न तुम्ही दोघं तुमच्या साईडनी असं काय करता? सो बेसिक एक गोष्ट आहे की आम्ही मेक शुअर करतो की त्या दोघांचं कम्युनिकेशन इंडियामध्ये सगळ्यांशी व्हायला पाहिजे. तर ते आठवड्याला आमचं चालू असतं की तिच्या घरी नाना नानीशी ते लोक बोलतात. शनिवारी दिवस ठरलेला आहे की ते लोक अर्धा पाऊण तास 1 तास त्यांच्याशी बोलणार, गप्पा मारणार. रविवारी माझ्या आई बाबांशी गप्पा मारणार, आत्याशी म्हणजे माझ्या बहिणीशी, काका माझ्या भावाशी, माझा एक भाऊ आणि एक बहीण आहे, दोघे लहान. सो त्यांच्याशी सगळ्या फॅमिलीशी गप्पा मारणार. तर ते त्यांचं मोस्टली मराठी हिंदीमध्ये चालू असतं. त्याच्याशिवाय मग ते लोक आपल्या इथे मराठी शाळा आहे, ते दोघे तिकडे जातात, तर तिकडे मराठी शिकतात. आणि मग आमचा घरी प्रयत्न असतो की जेवढं शक्य आहे तेवढं मराठी बोलायचं किंवा आपलं कल्चर त्यांना जेवढं समजवता येईल तेवढं समजवायचं, ते जेवढं इम्प्लिमेंट करतात तेवढं करायचं. सगळ्याच गोष्टी 100% नाही होणार, ते माहिती आहे आम्हाला, पण जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही करायचा प्रयत्न करतो. आणि डेफिनेटली आपली कम्युनिटी आहे सॅम, त्याचा एक खूप मोठा हातभार लागतो त्याच्यामध्ये. जेव्हा आपले कल्चरल इव्हेंट्स होतात, हे सगळ्या गोष्टी होतात, त्याच्यामुळे त्यांना ते खूप काही शिकायला मिळतं. सो मग ते अशा हिशोबाने चालू आहे. सो मला एक गोष्ट ऍक्च्युअली सांगायला खूप आवडेल की आपण जे कोणी इकडे येतो तर आपल्या इथे येण्यामागे आणि व्हॉट एव्हर यू डू इन लाईफ, काही करतं तर आपली एकट्याची मेहनत नसते. आपल्या मागे बरेच लोक असतात, बऱ्याच लोकांचा हातभार असतो. आणि त्या सगळ्या लोकांना आम्ही नेहमी आमच्या लाईफमध्ये ज्यांनी हेल्प केलं त्यांना वी ऑलवेज वॉन्ट टू से आर थँक यू टू देम. पण आय थिंक दिस इज द राईट मोमेंट टू से दॅट ऑन कॅमेरा. फर्स्ट अँड फॉरमोस्ट म्हणजे आमच्या दोघांचे आई वडील. त्यांनी खूप खूप मेहनत, खूप कष्ट केलेत आणि त्यांच्यामुळे आम्ही इथे आहोत. आमची फॅमिली, आमचे बहीण भाऊ जे इंडियामध्ये आहेत, आमचे टीचर्स स्कूल लाईफ पासून ते नंतर मग कॉलेज लाईफ मध्ये सुद्धा, इनफॅक्ट काय टीचर्स अजूनही आमच्या टचमध्ये आहेत. ते रेग्युलरली कॉन्टॅक्ट आमचा त्यांच्याशी होतो. सो वी फील व्हेरी ब्लेस्ड टू हॅव सच इम्पॉर्टंट गायडिंग लाईट्स इन आवर लाईफ. आणि मेनली अदर इम्पॉर्टंट पार्ट इज आवर फ्रेंड सर्कल. इंडियामधले आमचे सगळे फ्रेंड्स, आमच्या कॉलेजचे फ्रेंड्स इंडियामधले, आणि नंतर मग इथे झालेले फ्रेंड्स, आता तुम्ही सगळे जे सॅन अँटोनियो मध्ये आहात ते. वी हॅव मेड ब्युटिफुल बंच ऑफ फ्रेंड्स ऑल ओव्हर. आणि यू गाईज कीप ऑन एनरिचिंग आवर लाईफ्स. सो वी आर व्हेरी हॅपी अँड वी आर व्हेरी थँकफुल फॉर दॅट. आय होप आम्ही पण तुमच्या लाईफमध्ये काहीतरी पॉझिटिव्ह आणि एनरिचिंग करू शकतो. व्हेरी ग्रेटफुल अँड हम्बल्ड दॅट तुम्ही सगळे आमच्या लाईफमध्ये आहात. Everything what he said, I 100% relay with it, but I would also say thank you for being in my life. Same to you.
थँक्यू. तर मला तुला विचारायचं होतं, तू आता 2 मुलं एवढी सुंदर, वर्क लाईफ आणि पर्सनल लाईफ कसं बॅलन्स करतेस, फॅमिली लाईफ? बेसिकली टाइम इम्पॉर्टंट आहे. टाइम मॅनेजमेंट इज द प्रायोरिटी आणि त्या हिशोबाने जस्ट मेक शुअर की सकाळी थोडं लवकर उठून स्वतःला टाइम देणं, थोडा अभ्यास, थोडा व्यायाम, जे काय करायचं ते. नंतर त्यांची काळजी घेऊन त्यांना स्कूलला ड्रॉप करून येताना ही टेक्स केअर ऑफ दॅम. सो इट्स लाईक इट्स दोघांचं एवढंच इक्वल रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि वी मेक शुअर की जर त्या दिवशी त्याला नाही जमलं तर मी करून घेईल. लाईक म्युच्युअल अंडरस्टँडिंग आणि टाइम मॅनेजमेंट वर्क्स आउट गुड. तुला झोप येते का पुरेशी? ट्राय करते. आय थिंक झोप थोडी सगळ्यांचीच कमी होते Yeah. युएस मध्ये, जेव्हा तुम्ही काइंड ऑफ फॅमिली रेज करत असता. पण विकेंड्सला आम्ही कॅचअप करायचा प्रयत्न करतो. तर तुमच्या जागी आता जे असतील इंडियामध्ये, राईट, जे कॉलेज करत असतील, तुमचं प्रोफेशन, त्यांना तुम्हाला काय सांगावंसं वाटेल, ज्या लोकांना तुमचा पाथ फॉलो करायचा आहे, दे वॉन्ट टू बी हिअर, यू गायज आर? गेल्या 20 वर्ष, आता 20 वर्ष झाले जवळपास आम्ही ग्रॅज्युएट झाल्यापासून. तर त्यावेळेस जशी फिजिकल थेरपीची ज्या ऑपॉर्च्युनिटीज होत्या तशी आता सिच्युएशन नाही झाली. खूप इम्प्रूव्ह झाले इंडियामध्ये सुद्धा. आमचे जवळपास सगळे मित्र, त्यांचे इंडिव्हिज्युअल प्रॅक्टिसेस आहेत, त्यांचे क्लिनिक्स आहेत काही लोक, आणि चांगलं करतात ते लोक. सो तिथेच तर आता बऱ्यापैकी त्या फील्डला ग्रोथ आहे. इथे तर आहेच आहे, नो डाऊट. आणि नीड पण वाढते इकडची, कारण इकडची एजिंग पॉप्युलेशन, एजेड पॉप्युलेशन वाढते. आणि हेल्थ केअर मध्ये तर तुम्हाला कॉन्स्टंटली नीड असतेच. तर दोन्हीकडे ऑपॉर्च्युनिटीज आता अवेलेबल आहेत. पण इकडे यायचं असेल तर थोडंसं डिफिकल्ट झालेलं आहे आता सध्याच्या सिच्युएशनमुळे. तरी पण दे कॅन कम इफ दे हॅव अ हायर डिग्री. त्यांचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन नंतर त्यांनी किंवा एज्युकेशन झाल्यानंतर त्यांनी रिसर्च मध्ये काय केलं असेल, किंवा त्यांचं काहीतरी. आता फिजिकल थेरपीमध्ये भरपूर ब्रांचेस आहेत. कार्डिओलॉजीची वेगळी आहे फिजिकल थेरपी, न्यूरोलॉजी आहे, ऑर्थोपेडिक्स आहे, पीडियाट्रिक आहे फिजिकल थेरपी, राईट. अशा वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत. त्याच्यामध्ये काही सुपर स्पेशलायझेशन केलं असेल, त्याच्यामध्ये काही युनिक त्यांनी केलं असेल आणि त्याची इकडे नीड आहे, तर मग अशा लोकांना हायर करणं इझी आहे, की त्यांना येणं इझी आहे. पण अपॉर्च्युनिटी वाईज मी म्हणेल की दोन्हीकडे आता बऱ्यापैकी अपॉर्च्युनिटी आहे, एवढा स्कोप आहे. आम्ही जेव्हा चालू केलं तेव्हा अवेअरनेस जास्त नव्हती, अँड कम्पेअर टू दॅट आता आपण बघितलं इंडिया गेल्यावर इट्स व्हेरी डिफरंट. दॅट्स गुड. येस. सो इंडियातच राहा असं म्हणायचं. आता आपण ह्या पार्ट मध्ये आपल्या दोघांना, आर्यन आणि सारा, अशा क्यूट त्यांची जी 2 पाखरं आहेत त्यांना घेऊया. हॅलो. हॅलो आर्यन. हाय सारा. सो सारा, आता आधी आपण साराला विचारूया, हा, ती छोटी म्हणून. मला सांग, तू मराठी शाळेत जातेस ना? तुला आवडतं? काय काय शिकवतात? अक्षर. कविता एखादी म्हणून दाखवशील, गाणं वगैरे? काय म्हणशील, म्हण. एक होती इडली, ती होती चिडली, धावत धावत सांबारात बुडली. सांबार होते. काय होते गरम गरम, इडली झाली नरम नरम, चमचा आला खुशीत, येऊन बसला बशीत. चमचाने पाहिले इकडे तिकडे, इडलीचे केले तुकडे तुकडे. इडली होती फारच मस्त, आम्ही मुलांनी केली फस्त. छान बोलतो मला. किती छान मराठी बोलतेस. आर्यन, आर्यन तू सांग, तुला कसं वाटतं? सॅन अँटोनियो आवडतं? आणि तू कुठे काय काय कुठे क्लासला जातोस, काय आहे तुझं, जरा सांग. कुठल्या शाळेत जातो? कुठल्या स्कूलला जातोस? बेसिस नॉट सेंट्रलला जातो आम्ही दोघे. मी 5th grade मध्ये. आणि मी रचना मावशीच्या सिंगिंग क्लासला जातो, पियानो क्लासला पण जातो. ओके, बरं, मग एखादं छोटंसं गाणं म्हणशील रचनाताईच्या सिंगिंग क्लास मध्ये? मोरी गगरना भरण देत रे, मोरी गगरना भरण देत रे, मोरी पैया पडो तोरे काना कुंवर, मोरी पैया पडो तोरे काना कुंवर, मोरी गगरना भरण देत रे, मोरी गगरना भरण देत रे. Thank you. तुला आवडतं ना खूप सिंगिंग करायला? अजून काय काय आवडतं? मला लेगोज बनवायला, पुस्तक वाचायला. चेस पण खेळतो? हो, मी चेस पण खेळतो.
आणि तुला काय जयेश काका आता आपले प्रेसिडेंट आहेत त्यांच्याबद्दल काय सांगावं असं वाटतंय? अरे, माझा इंटरव्ह्यू काय काय करायला मिळालंय छान छान ऍक्टिव्हिटीज या इयर मध्ये, तुला काय वाटतं? जे लास्ट इव्हेंट होतं त्याचं एमसीइंग. एमसी वॉज इंटरेस्टिंग. आणि मम्मी पप्पा दोघांमध्ये कोण जास्त ओरडतं? मोस्ट डिफिकल्ट दोघांच्या समोरच विचारलं आणि तो आपण फ्रँकली सांग मीन इट डिपेंड्स. असं तसं. Depends. काय केलं त्याच्यावर? कोण आहे सगळ्यात जास्त फेवरेट कोण आहे की नाही ज्याच्याशी असं थोडस आपण छान फ्रेंडली वागू शकतो, जो ओरडणार नाही, त्याला जरा मस्का करू शकतो, असं कोण आहे? आय मीन लाईक 2 टीम्स आहे, पप्पा आणि सारा आणि मी आणि मम्मा. Oh, yes, असं आहे. ती बघ. काय ठरवतेस? चला, खूप छान. चालेल. थँक्यू आम्हाला दोघांनी एवढं छान कविता आणि गाणं म्हणून दाखवल्याबद्दल. ओके, सो आता आपण ऑलमोस्ट शेवटच्या टप्प्यात आलो आहोत इंटरव्ह्यूचा. आपण एक छोटासा रॅपिड फायर करूया. ओके. ओके, कोणाला जास्त सरप्राइजेस द्यायला आवडतं एकमेकांना? दोघांना वाटतं आणि ऍक्च्युली दोघेही देत असतो एकमेकांना सरप्राईज. मूवी लव्हर्स कोण आहे? जास्त मूवीज बघणं कोणाला आवडतं? मला मी झोपते. ही अर्धी मूवी बघते आणि मग झोपते. मी झोपते. नंतर मग सकाळी विचारते की काय झालं, नंतर काय झालं. Almost the end. फूडी कोण आहे दोघांमध्ये? असं वाटत नाही दोघांनाही बघून तरी पण. ऍक्च्युली ही. दोघे फूडी आहोत काइंड ऑफ. पण हा म्हणजे वेगवेगळ्या क्युझिन्स आवडतात असं म्हणू शकतो. पण एक्सप्लोर जास्त तो करतो. लाईक इफ इट्स अ न्यू क्युझिन, मी थोडा बॅकफुट मध्ये राहते, तो एक्सप्लोर करतो टेस्ट आणि सांगतो छान तुला आवडेल, नंतर मी ट्राय करते. रागीट कोण आहे दोघांमध्ये? तू आहेस? हो. त्यातलं त्यात हा असं हा फार रागीट आहे. नाही तसं नाही. रोमॅन्टिक कोण आहे दोघांमध्ये? सोनिया मला हा वाटतो. पटकन बाहेर कोण होतं बाहेर जायचं असेल? मी टू बी ऑनेस्ट यस तू लवकर तयार होते. रिलेटिव्ह आहे. ओके, यस. रिलेटिव्ह आहे. मग एक डेफिनेशन सांगा मला किती वेळ लागायला पाहिजे त्यावेळेमध्ये फिट होईल. आय थिंक त्याच्यामध्ये ती फास्ट करते, तिचं आहे क्रेडिट ते. शॉपिंगची आवड कोणाला आहे? मी सगळ्यात जास्त मेसी कोण आहे? मेसी. भाऊ आणि सारा. पप्पा आणि सारा मेसी आहे ना. सारा पण सारा सॉंग्स वगैरे असं गुणगुणायला आणि असं. मला जास्त. पार्टीज करायला कोणाला आवडतं? दोघांनाही आवडतं. दोघांना. ऑर्गनाईज करण्याचं जास्त पार्ट मी करतो. बाकीच ते सगळं बोलवणं, सगळ्यांना ते सगळं जेवण अरेंज वगैरे करणं ते सगळं. ते सगळं ठीक आहे. चला, आता शेवटचा प्रश्न. सॅम बद्दल काय सांगशील? एक गेला आपण ऑलमोस्ट आता संपत आलेलं आहे आपलं आता हे वर्ष. हो. सो तुला काय वाटतं ह्या वर्षभरामध्ये आपल्या सॅम कडनं आपल्याला काय काय अपॉर्च्युनिटीज मिळाल्या करायला, आणि पुढे आपण काय करायला हवं अजून? ऍक्च्युली सॅमने बरंच काय काय केलंय यावर्षी. ऍक्च्युली यावर्षी नाही, मागच्या 1.5 वर्षामध्ये, आणि त्याच्या आधी बरेच चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत. सगळ्यांनी आपल्या परीने चांगलंच केलंय. पण यावर्षी ती ग्रोथ स्पीडनी गेली आहे डेफिनेटली, म्हणजे मागच्या 1.5 वर्षामध्ये तरी. आणि क्रेडिट टू बीओडी, सगळ्या बीओडींना क्रेडिट. आणि त्यांची इन्व्हॉल्वमेंट, म्हणजे हे 4-5 जण जे आहेत बीओडीवरती, त्यांची मेहनत दिसते आपल्याला की ते किती इन्व्हॉल्ड आहेत आणि किती स्वतःला म्हणजे काही वाहून दिलंय त्यांनी. त्याच्यामुळे त्यांच्या घरी पण त्यांचं लक्ष तेवढं नसेल त्यांना ठेवतायत, ते सॅक्रिफाईस करून ते करतायत. सो डेफिनेटली खूप प्रोग्रेस झालाय. लोकांची इन्व्हॉल्वमेंट आपल्याला दिसते. राईट, आत्ताच्या गणपतीच्या इव्हेंटला आपण 350च्या आसपास आपला आकडा होता. आणि फक्त इव्हेंटला येणं एक गोष्ट आहे, इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट करणं इज अ सेकंड थिंग. राईट, सो ते करणं आणि मग आपल्या मुलांना पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करणं, हे लोक करतायत. आणि सगळे लोक अप्रिशिएट पण करतात त्याला. राईट, आणि प्रत्येकाला असं होतं की ओके ह्या इव्हेंटमध्ये बेस्ट करायचं. जसा तो इव्हेंट संपतो, लोक आता रेडी असतात, ओके आता पुढचा इव्हेंट काय सांगा आम्हाला कुठे कुठे पार्टिसिपेट करता येईल, काय करता येईल. सो हे जे एक वातावरण तयार झालंय गेल्या 1.5-2 वर्षामध्ये, तर ते हॅट्स ऑफ सगळ्यांनाच, पार्टिसिपंट्सना, बीओडीला, सगळ्यांनाच. आणि सो ह्याच्यामधून शिकून आपल्याला पुढे जायला पाहिजे की आपण हीच एनर्जी कशी मेंटेन करू शकतो, किंवा अजून त्याच्यामध्ये काय नवीन करू शकतो, अजून लोकांचं पार्टिसिपेशन कसं वाढेल, ही कम्युनिटी अजून स्ट्रॉंग कशी होईल आणि राहील, याच्यावरती फोकस असला पाहिजे. कारण
आपण जे करतोय ते अल्टिमेटली कम्युनिटी म्हणून तर करतोच आहे. आपल्याला इंडियाच्या जे व्हॅल्यूज आहेत त्या सगळ्या आपल्याला जपायच्या आहेत आणि त्या नेक्स्ट जनरेशनला पास ऑन करायच्या. ही आपली एक बेसिक नीड आहे सगळ्यांचीच, राईट? सो त्या दृष्टिकोनातून सगळ्या ऍक्टिव्हिटीज ते डोक्यात ठेवून, ध्यानात ठेवून सगळ्यांनी एकत्र येऊन जर काम केलं, एकत्रपणे केलं तर आपण ते मेंटेन करू शकतो. आणि सॅनिटरी आपण युनिक आहे त्या सिच्युएशन मध्ये पण, कारण आपली कम्युनिटी खूपच मोठी पण नाहीये डॅलस किंवा बाकीच्या शहरांसारखी की लहान कम्युनिटी आणि विथ द टॅलेंटेड पीपल. एक्झॅक्ट टॅलेंटेड पीपल. लॉट्स ऑफ टॅलेंट. Correct. सो मला असं वाटतं की जसं आपल्याला ह्या दीड वर्षामध्ये आपलं टॅलेंट शोकेस करण्याची ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे, अशी जर मिळत राहिली इन फ्युचर तर डेफिनेटली ह्याच एनर्जीने सगळे इव्हेंट्स आपले होतील असं करेक्ट, डेफिनेटली. आपलं मत आहे. मी एक गोष्ट फक्त ऍड करेन, आम्ही ऋणाला बंधचा पूर्ण इनिशिएटिव्ह केला आणि आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल. आम्हाला वेळ आणि चान्स दिल्याबद्दल सगळ्या टीम कडून तुम्हाला धन्यवाद. आणि आमच्याकडून तुम्हाला सगळ्यांसाठी सदिच्छा की तुम्हाला आरोग्यदायी आयुष्य मिळावं, सुखी समृद्धी आयुष्य मिळावं आणि चांगले राहा, हसत राहा आणि गणपती बाप्पांच्या आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव असू देत. धन्यवाद. थँक्यू. सो हा होता आपला ऋणानुबंधचा शेवटचा भाग. खरं शेवटचा भाग नाही म्हणता येणार, कारण जर अशाच अजून नवनवीन आयडियाज घेऊन तुम्ही आलात तर खरोखर आपण सगळे प्रयत्न करू की तुमच्या आयडियाजना प्रॉपर ती एनर्जी युज करून आणि ती आयडिया अशी अगदी छान शेवटपर्यंत युज करण्याची. सो अशाच नवनवीन आयडिया घेऊन या. मी तुमचा सर्वांचा निरोप घेते. मी जयेश मोरे. थँक्यू व्हेरी मच.